जय महाराष्ट्र मित्रांनो. परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब शोधताय? तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही 10वी पास आहात, तुम्ही ग्रॅज्युएशन आहात, सर्वांसाठी जॉब आहे. तुम्ही सुशिक्षित आहात, अरे कहना क्या चाहते हो? पण तुमच्याकडे जॉब नाहीये, तुम्ही हाऊसवाईफ आहेत, तुम्ही रिटायर पर्सन आहात, तर सगळ्यांसाठी हा जॉब आहे. काय जॉब आहे? तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये काम करायचं आहे. तुम्हाला ए आय ला ट्रेन करण्यासाठी हा जॉब आहे. तर क्या बात है सर, क्या बात है. खूप छान जॉब आहे. काय डिटेल्स आहेत, काय कुठल्या कंपनीतर्फे नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत. तुम्हाला त्याआधी थोडक्यात कंपनीबद्दल माहिती सांगतो. आउटलेअर कडून हे अपडेट आलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला ए ला पूर्ण ट्रेन करण्यासाठी हेल्प करायचं आहे. तर काय काय करू शकता तुम्ही? तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जे काय तुमची मराठी असेल किंवा हिंदी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ला ट्रेन करायचे. जसं म्हणजे एक आई आपल्या छोट्या लेकराला हात धरून चालायचं शिकवते किंवा बोलायचं शिकवते, तसं तुम्हाला ए ला ट्रेन करायचं आहे. तर साधा सोपा जॉब आहे, कोणीही करू शकतं. आणि आपण स्क्रीनवर जाऊन पाहूया काय जॉब आहे. तुम्हाला इथं विकली पे आउट असेल आणि तुम्हाला तासाला एक 5 ते $7.5 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 500 ते 600 रुपये तासाला तुम्ही इथं आरामशीर कमवू शकता. जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण स्क्रीनवर जाऊन पाहूया. त्याआधी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण जॉबसाठी हेल्प होईल. चला स्क्रीनवर. तुम्हाला लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आउटलेअर यायचं हे होम पेज ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्ही डिटेल वाचू शकताय. तुम्हाला खाली यायचं इथं लँग्वेजमध्ये आणि लँग्वेजमध्ये तुमची लँग्वेज तुम्हाला शोधायची, हिंदी मराठी तुम्हाला ज्याच्यामध्ये काम करायचं आहे. तर इथं बघा ए आय ट्रेनिंग फॉर मराठी रायटिंग एक्सपर्ट्स. इथं दिस ए आय ट्रेनिंग फॉर मराठी एक्सपर्ट्स. तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ए आय ट्रेनिंग फॉर मराठी रायटिंग एक्सपर्ट्स हे पूर्ण डिटेल दिसेल तुम्हाला या जॉब बद्दलची. तर इथं काय दिलं आहे? फॉर मराठी रायटिंग एक्सपर्ट्स ओनली. तर इथं वाचू शकता, आर यू इंटरेस्टेड इन हेल्पिंग टू ट्रेन ए आय मॉडेल्स टू बिकम अ बेटर रायटर्स. तुम्हाला इथं ए आयला हेल्प ट्रेनिंग मध्ये हेल्प करण्यासाठी तुम्हाला इथं जॉब करायचा आहे. तर इथं तुम्हाला हाऊ इट वर्क, कसं कसं काम करतंय ते तुम्हाला इथं पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. वी हॅव सर्व्हल ओपन प्रोजेक्ट वी आर लुकिंग टू टॅलेंटेड रायटर हेल्प ट्रेन जनरेटिव्ह वगैरे वगैरे. तर तुम्ही पूर्ण माहिती डिटेलमध्ये वाचू शकता. युअर अर्निंग फ्रॉम ऑनगोईंग प्रोजेक्ट आर सेंट आउट वीकली. तुम्हाला आठवड्याला इथं प्रोजेक्ट भेटणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वर्क ऑन व्हेरियस रायटिंग मराठी प्रोजेक्ट टू ट्रेन जनरेट ए आय मॉडेल्स. रँक सिरीज तुम्हाला रँकिंग वगैरे द्यायची. पुन्हा बेस ऑन गिवन टॉपिक राईट अ शॉर्ट स्टोरी अबाउट द टॉपिक. शॉर्ट स्टोरी वगैरे तुम्हाला म्हणजे हे बरेच आहेत. तुम्ही पूर्ण डिटेल वाचू शकता. पूर्ण हिंदीमध्ये मराठीमध्ये जे जॉब आहेत तुमचे, त्यांचे फक्त काय काय क्रायटेरिया आहेत किंवा काय काय तुम्हाला काम करायचे ते त्यांनी इथं दिलेलं आहे. इथं प्रिपेअर्ड क्वालिफिकेशन मस्ट आहे. इथं दिस आर नॉट मस्ट हॅव क्वालिफिकेशन. यू शुड अप्लाय यू मीट ऑफ दिस और एनिथिंग स्माइलर यू थिंक मेक अ गुड इट. बाकी वगैरे प्रोफेशनल ट्रान्सलेटर हे तुम्ही जर अनुभव असलं किंवा तुमचं जर डिग्री वगैरे झालेली असेल तर हे त्यांच्यासाठी आहे किंवा एक्सपिरियन्स वगैरे ते वाल्यांसाठी आहे. तर इथं पाहूया आपण अर्निंग अँड ड्युरेशन. अर्निंग 5 to 7.5 USD हॉरली, म्हणजे तासाला तुम्हाला इथं 5 ते $7.5 म्हणजे जवळजवळ 500 ते 600 रुपये तुम्हाला इथं भेटणार आहेत. लोकेशन रिमोट असणार आहे. ड्युरेशन वगैरे तुम्ही वाचू शकता. आता इथं अप्लाय करायचं जॉबला. अप्लाय कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. इथं फर्स्ट नेम टाकायचे तुमचं, इथं लास्ट नेम टाकायचे, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं रिझ्यूम अटॅच करायचा आहे. इथे अटॅचवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेला असेल तो रिझ्यूम तुम्ही इथं अटॅच, आणि रिझ्यूम हा अपडेटेड असायला पाहिजे. रिझ्यूम चांगला बनवा. तुम्ही कॅनव्हावर बनवू शकता. जर तुम्हाला रिझ्यूम बनवता येत नसेल तर मला कमेंट करा. कॅनव्हावरती मी कसा रिझ्यूम आपल्याला अपडेटेड रिझ्यूम बनवायचा आहे मी तुम्हाला नक्की सांगेन. इथं स्कूलमध्ये लिहायचं तुम्हाला. स्कूलमध्ये मी सांगतो तेच करायचे तुम्हाला. इथं ऑदर्स म्हणून टाका, नाहीतर तुम्हाला ते सिलेक्ट होणार नाही. आणि डिग्रीमध्ये तुम्ही मस्ट आहे, डिग्रीमध्ये तुम्ही कुठलं जे असेल तुमचं हायस्कूल किंवा असोसिएट डिग्री, बॅचलर डिग्री, ते तुम्ही इथं क्लिक करू शकताय जे तुमचं असेल ते. आणि ह्याच्यानंतर डिसिप्लिनमध्ये सिलेक्ट डिसिप्लिन. डिसिप्लिनमध्ये तुम्ही जे तुमचं कशामध्ये झालेलं आहे ते तुम्ही अकाउंटिंग, आफ्रिकन स्टडीज, ॲग्रिकल्चर, आर्थोपॉलॉजी, आर्ट्स, एशियन, ह्याच्यामध्ये तुम्ही ते क्लिक करू शकताय. पुन्हा दिलेले आर यू नेटिव्ह मराठी स्पीकर, तर इथे तुम्हाला यस करायचे. पुन्हा आर यू ऑथराइज वर्क कंट्री, इथं पण तुम्हाला यस करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलेलं आहे व्हॉट अदर लँग्वेज डू यू हॅव फ्लुएन्सी इन. तर तुम्हाला दुसरी कुठली मराठी सोडून लँग्वेज येते तर तुम्हाला इथं हिंदीवरती क्लिक करायचं आहे. हिंदी कुठे गेलं, तुम्हाला इथं हिंदीवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे येईल तुम्हाला थँक्यू फॉर अप्लाईंग, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. हे बघा, जसं हे ॲप्लिकेशन सबमिट झाले, सबमिट नंतर आउटलेअरचे 2-3 ईमेल आलेले आहेत मला. तर पहिला ईमेल आला आहे ते आपण वाचूया. We have received your application for the EI training for Marathi writing experts. Dear Samadhan, thank you for applying for the EI training Marathi writing expert position. We are excited for your interest in the remote task team. Your application has been received and we will be reviewing it right away. जे आपलं ॲप्लिकेशन रिव्ह्यूला गेलेलं आहे त्याच्यानंतर लगेच दुसरा पण मेल आलेला आहे आपल्याला. हा किती वाजता आलेला आहे? 13:59. हे पण 13:59लाच आलेला आहे. आणि हा त्याच्या दोघर आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघू, युअर इंटरव्ह्यू विथ आउटलियर. हाय समाधान वाघमारे, यू हॅव बीन सिलेक्टेड ॲज अ कॅन्डिडेट फॉर वन ऑफ आउटलियर्स लँग्वेज रायटिंग प्रोजेक्ट अँड यू आर ऑलरेडी हाफ वे थ्रू युअर स्क्रीनिंग प्रोसेस. तर ही सिलेक्ट झालेलं आहे म्हणते इंटरव्ह्यूला. तर आता ही कसं आहे, हाऊ इट वर्क करायचं तुम्हाला पण मेल येईल, तुझ्यामध्ये तुम्ही चेक करू शकताय. हे पूर्ण डिटेल वाचायचे तुम्हाला आणि ह्याच्यानंतर तुम्हाला इथं गो टू इंटरव्ह्यूला क्लिक करायचं आहे. लोडिंग होत आहे. त्याच्यानंतर लोड झाल्यानंतर एक 10 ते 10 सेकंद टाइम लागेल. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा इथं आलंय आउटलियर मराठी इंडिया लँग्वेज स्क्रीन. तर वेलकम टू आउटलियर लँग्वेज द फर्स्ट वगैरे वगैरे ही त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. इथं तुम्ही कंटिन्यू करून इंटरव्ह्यूसाठी हे करू शकताय. हे बघा आता इथे झालंय रेकॉर्डिंग अ ग्रेट इंटरव्ह्यू. आता इथे तुम्ही पूर्ण व्हिडिओ वगैरे बघायचे. इथं तुम्हाला कसे इंटरव्ह्यू द्यायचे वगैरे ती पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. इथं पूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे. रिमूव्ह एनी डिस्ट्रॅक्शन इन नॉईज एरिया, म्हणजे तुम्हाला एखाद्या खोलीत वगैरे जिथं नॉईज नसेल किंवा कालवा वगैरे नसेल तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. चेक युअर सराउंडिंग, तुमचा आवाज वगैरे चांगला येते का चेक करायचं आहे. डोंट वरी अबाउट मेकिंग आय कॉन्टॅक्ट विथ युअर कॅमेरा. तुम्ही गॉगल वगैरे चष्मा इंटरव्ह्यू देताना नाही घालायचा आहे. प्रॅक्टिस टू फील कम्फर्टेबल, हे पूर्ण वाचू शकताय आणि तुम्ही गेट स्टार्टेड करून इंटरव्ह्यू देऊ शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि हां, तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, जेणेकरून ज्यांना गरज असेल ह्या जॉबची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.